श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 4 नरहरी होतो श्री नृसिंह सरस्वती। नरहरीने चालत जाताना वाटेत लागणाऱ्या नद्या, तलाव, जलाशयांवर स्नानसंध्या करीत देवदर्शने घेत होता। मध्यान्नी कोणत्या तरी ब्राह्मण घरी भिक्षा मागून दिवसातून एकदा भोजन करीत असे। काशीला गेल्यावर गंगास्नान, विश्वेश्वराचे दर्शन, शंकराची आराधना रोज करीत त्याचा दिनक्रम चालत होता। हा लहान वयातील तपस्वी पाहून इतर साधू संत आश्चर्य व्यक्त करीत होते। ते आपापसात बोलत असत की या लहान वयात याला एवढे वैराग्य कुठून आले? संन्यासाश्रमासाठी हा मुलगा योग्य आहे। त्याचे त्रिकाल चालणारे स्नानसंध्या अनुष्ठान पाहून त्या अलौकिक बालकाचे दर्शन घेण्यास अनेक यती, संन्यासी तेथे येऊ लागले। त्या काशी क्षेत्री संन्याशांचे तपस्यांचे अनेक मठ आहेत। मठांतून दररोज संध्याकाळी विद्वान सभा भरत असत। ज्ञानसाधनेचा एक भाग म्हणून त्यात वेद, उपनिषदे, पुराणे यांवरील चर्चा, प्रवचने आदी कार्यक्रम होत असत। हा बालयोगी नरहर त्या सभांना आवर्जून हजेरी लावायचा। तो लहान बालक म्हणून पहिल्यांदा काही दिवस त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे विद्वान, संन्यासी 8-10 दिवसांनी त्याच्या उपस्थितीची वाट पाहू लागले। वेद, पुराणे यांवरील त्याचे प्रभुत्व पाहून ते सर्वजण आश्चर्याने दिंगमूढ झाले। काही दिवसांतच त्याचे ज्ञानसामर्थ्य सर्व विद्वान तपस्वी ब्रह्मज्ञानी यांनी मान्य केले। तो नरहरी 4-5 महिन्यांच्या वास्तव्यात तेथील जनांच्या कौतुकाचा, आदराचा व आनंदाचा विषय ठरला। ध्यानधारणेत, योगसाधनेत असामान्य पारंगतता त्याला प्राप्त झाली होती। त्याच्या चेहऱ्यावरील तेजस त्याच्या ज्ञानाची पावती देत होते। या बालवयात कुठल्याही गुरुविना त्याची ही साधना ज्ञान पाहून तो ईश्वरी अवतार आहे असे त्या सर्व तपस्वी संन्याशी मंडळींना वाटू लागले। त्यांच्यात एक कृष्ण सरस्वती नावाचे वृद्ध दत्तघाटावर राहत होते। ते महामुनी नुसते तपस्वी नव्हते, तर ब्रह्मज्ञानीही होते। त्यांच्या नजरेत स्नेहभाव भरलेला असे। ते त्या सर्व साधूंना म्हणाले, तुम्ही याला ब्रह्मचारी म्हणू नका, कारण हा एक अवतारी पुरुष आहे आणि त्रिखंडात वंदनीय असा आहे। हा वयाने लहान असल्यामुळे त्यांना वंदन करणे जरी योग्य नाही, तरी ही छोटी मूर्ती त्रिभुवनात प्रख्यात होणार आहे आणि त्यामुळे मला ती वंदनीय आहे। मी वयाने मोठा असून त्या बालकाला वंदन करतो याचे तुम्हाला नवल वाटेल, परंतु ही मूर्ती आता लहान असली तरी पुढे हा जगदवंदनीय महान पुरुष होईल यात शंका नाही। मी ह्याला आपणा सर्वांना संन्यास दीक्षा देण्याची विनंती करतो, जेणेकरून आपली सर्वांची मने स्थिर होऊन याच्या नुसत्या दर्शनाने आपण सारे पवित्र होऊ। तेव्हा ते सारे संन्यासी त्या बालकाजवळ आले आणि दीक्षा देण्यासाठी विनंती करू लागले। त्याची साधना ज्ञान पाहून सर्वच साधू संत अचंबित होत होते। कैक वर्षांची तपश्चर्या गाठीच असल्यासारखी त्याची अष्टांगयोग साधनाही एखाद्या महान तपस्व्याला लाजवेल अशी होती। तासनतास ध्यानधारणा करताना त्याचे शरीर किंचित हालतही नव्हते। त्याला त्यावेळी देहशुद्धीच नसायची। भिक्षेची वेळ टाळली तरी तो विश्वेश्वराचे तीर्थ पिऊन मोठ्या समाधानी वृत्तीने राहत असायचा। श्रीकृष्ण सरस्वती यांच्या विनंतीला मान देऊन नरहरीने त्या सर्वांची विनंती विनम्रतेने मान्य केली। संन्यास दीक्षा ही गुरुकडून घ्यायची असते, परंतु नरहरी हा ईश्वरी अवतार असल्यामुळे त्याला गुरुची जरुरी नव्हती। असे जरी असले तरी प्रत्यक्ष ईश्वरालाही गुरुची जरुरी असते। तसे नसते तर श्रीरामाने वसिष्ठ मुनींचे, श्रीकृष्णाने सांदीपनींचे शिष्यत्व पत्करले नसते। खुद्द ज्ञानदेवाने सुद्धा निवृत्तीनाथांना गुरु मानले होते। अशी अनेक उदाहरणे आपल्या इतिहासात पाहण्यास मिळतात। कदाचित हा विचार त्या बालनरहरीच्या मनात आला असेल आणि म्हणून त्याने कृष्ण सरस्वती यांच्या जवळ जाऊन त्यांचे चरण धरले आणि तो बालयोगी म्हणाला, माझा शिष्य म्हणून तुम्ही माझा स्वीकार करून मला उपकृत करा। त्याचे हे नग्न बोल ऐकून कृष्ण सरस्वतींनी त्याला आपल्या पोटाशी धरले आणि म्हणाले, बाळा, तुझ्यासारख्याचा गुरु होणे हे तर माझे परमभाग्यच आहे। तुझे शिष्यत्व मी पत्करावे अशी तुझी योग्यता आहे। जगाचे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी धर्मशास्त्रात काही सुयोग्य बंधने लादली आहेत, ती मान्य करावी लागतात। भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते, म्हणून तुझे मी आनंदाने शिष्यत्व मान्य करतो। संन्यास घेण्याचा मार्ग मोकळा झाल्यावर एका शुभ मुहूर्तावर नरहरीने संन्यास दीक्षा घेतली। कृष्ण सरस्वती हे नरहरीचे गुरु झाले होते। त्यांनी नरहरीस दंड प्रदान केला आणि संन्यास धर्माच्या शास्त्रानुसार नरहरीचे नामाभिधान नृसिंह सरस्वती केले गेले। सर्व उपस्थित साधू मंडळींनी गुरुदेव यतिवर्य श्री नृसिंह सरस्वती स्वामी नारायण की जय, यतिवर्य कृष्ण सरस्वती स्वामी महाराज की जय
अशा गगनभेदी गर्जना सर्वांनी केल्या. सर्वत्र आनंदी आनंद झाला. सर्वांनी या नृसिंह सरस्वतीस विनम्र भावाने वंदन केले. कारंजाच्या अंबा माधव यांचा पुत्र नरहरी आता श्री नृसिंह सरस्वती झाले. संन्यास स्वीकारल्यानंतर काशी क्षेत्री बरेच दिवस राहून त्यांनी अनेकांना वेदाभ्यासाचे शिक्षण दिले. ईश्वरी चिंतन कसे करावे आणि जन्ममृत्यूच्या दुष्टचक्रातून आपली सुटका कशी करावी याचे ज्ञानही त्यांनी तेथील जनतेस दिले. संन्यास स्वीकारल्यानंतर काशी क्षेत्री बरेच दिवस राहून त्यांनी अनेकांना वेदाभ्यासाचे शिक्षण दिले. ईश्वरी चिंतन कसे करावे आणि जन्ममृत्यूच्या दुष्टचक्रातून आपली सुटका कशी करावी याचे ज्ञानही त्यांनी तेथील जनतेस दिले. या प्रकारे लोकोद्धाराची व धर्मोद्धाराची कामे करीत काही दिवस काशीत राहिल्यावर नृसिंह सरस्वतीने आपले गुरु यतिवर्य कृष्ण सरस्वती यांची आज्ञा घेऊन श्री नृसिंहाने काशी क्षेत्राचा निरोप घेतला. ते तेथून त्यांचे अनेक शिष्यचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान संपादन करीत होते त्यांना बरोबर घेऊन ते निघाले. अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत ते बद्री वनात पोचले. तेथे काही काळ घालविल्यावर ते पुढील प्रवासास निघाले. मेरू पर्वत ओलांडून त्यांनी भूवरील नवखंड तीर्थे करीत ते कलकत्त्याजवळील गंगासागर संगमाशी आले. तेथून ते प्रयागला आले. तेथे त्यांना माधव नावाचा एक ब्राह्मण भेटला. श्री नृसिंह स्वामींनी त्या माधवाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि त्याला संन्यास धर्माची दीक्षा दिली. त्याचे नाव माधव सरस्वती असे ठेवण्यात आले. त्यांनी श्रीगुरूंची मनोभावे सेवा केली. लवकरच गुरूंचा तो पट्ट शिष्य झाला. काही दिवस तेथे मुक्काम करून श्रीगुरू म्हणजे नृसिंह सरस्वती असा उल्लेख यापुढे केला आहे. गंगासागर संगमावरून पुढील यात्रेस निघाले. सोबत शिष्य समुदाय होताच. अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत ते सर्व शिष्यांसोबत दक्षिणेकडे आले. काही ठिकाणी वास्तव्य करीत करीत देवदर्शनही ते घेत होते. गृहत्यागानंतर असा सुमारे 30 वर्षांचा प्रदीर्घ काळ केव्हा संपला हे त्यांना कळले नाही. एके दिवशी त्यांना आपल्या मातेला दिलेल्या वचनाची आठवण झाली आणि त्यांनी मातृभेटीस जाण्याचा निर्णय घेतला. आता कारंजा गावाच्या दिशेने श्रीगुरूंचा प्रवास सुरू झाला.